हॅलो स्टुडंट, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये युजर मॅन्युअल तयार करण्यासाठी शिकणार आहोत. तर युजर मॅन्युअल तयार करण्यासाठी आपण वर्ड चालू केलेलं आहे. वर्डचं ते फर्स्ट पेज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर मी इथे सुरुवातीला काही टेक्स्ट जो आहे तो टेक्स्ट टाईप करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्या टेक्स्टला एका टप्प्यानुसार फॉर्मॅट करणार आहोत. चला तर सुरू करूया. सुरुवातीला इथे आपण एक हेडिंग टेक्स्ट टाईप करूया. सेटअप युअर कम्प्युटर फर्स्ट. हा टेक्स्ट टाईप केल्यानंतर एंटर की प्रेस करायची आहे. त्यानंतर त्याला पुढचा टेक्स्ट टाईप करायचा आहे. हेडिंग कनेक्ट अ कीबोर्ड अँड अ माउस. त्यानंतर एंटर की प्रेस करूया. एंटर की प्रेस केल्यानंतर इथे आपल्याला एक नोट टाईप करायची आहे. नोट आणि कोलन हा टेक्स्ट टाईप करून एंटर की प्रेस करूया. आता आपल्याला इथे जी नोट टाईप करायची आहे त्या नोटमध्ये आपल्याला जो टेक्स्ट टाईप करायचा आहे, तर मी या ठिकाणी एक डमी टेक्स्ट टाईप करत आहे. त्याला रँडम टेक्स्ट असं म्हणत असतो आपण. तर हा रँडम टेक्स्ट टाईप करण्यासाठी आपण इज इक्वल टू हे साईन टाईप करूया कीबोर्डवरनं आणि RAND हे टेक्स्ट टाईप केल्यानंतर एक ब्रॅकेट टाईप करायचा आहे आपल्याला. त्यानंतर इथे 1,3 आणि परत ब्रॅकेट टाईप केला. अशा पद्धतीने हा एक फॉर्म्युला आपण इथे टाईप केला आहे. हा फॉर्म्युला टाईप करताना या पूर्ण फॉर्म्युल्यात कुठेही स्पेस द्यायचा नाहीये. जर आपण या फॉर्म्युल्यात स्पेस वापरला तर ही कमांड काम करणार नाही. या ठिकाणी RAND याचा फुल फॉर्म आहे रँडम, म्हणजे असा टेक्स्ट इथे टाईप केला जाईल ऑटोमॅटिकली ज्याचा कुठलाही संबंध किंवा त्याला कुठलाही अर्थ नसणार आहे. आणि इथे 1 हा जो नंबर आहे, हा 1 नंबर आपल्याला पॅरेग्राफची संख्या इंडिकेट करतो. तर 3 हा नंबर त्या पॅरेग्राफमध्ये किती ओळी असतील, लाईन्स असतील, त्या लाईन्स इथे इंडिकेट करण्याचं काम करत असतो. आपण 1,3 टाईप केलंय याचा अर्थ इथे एक पॅरेग्राफ टाईप होणार आहे आणि त्या पॅरेग्राफमध्ये 3 लाईन असणार आहे. आता हा फॉर्म्युला टाईप केल्यानंतर आपण लगेच कीबोर्डवरनं एंटर की प्रेस करायची आहे. एंटर की प्रेस केल्याबरोबर आपल्याला इथे एक रँडम टेक्स्ट टाईप झाल्याचं दिसेल. तर हा रँडम टेक्स्ट आपण या ठिकाणी टाईप करून घेतलेला आहे. यांचं जी फॉर्मॅटिंग वगैरे आहे ही फॉर्मॅटिंग आपण सगळा टेक्स्ट टाईप केल्यानंतर तयार करणार आहोत. आता फर्स्ट पेज आपलं टायपिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला पेज नंबर 2 तयार करायचा आहे. त्यासाठी आपण इन्सर्ट टॅबला जाऊया. इन्सर्ट टॅबमध्ये ब्लँक पेज या कमांडला क्लिक करूया. म्हणजे इथे दुसरं पेज आल्याचं आपल्याला दिसेल. आता या दुसऱ्या पेजवरती टाईप करूया कनेक्ट मॉनिटर. त्यानंतर एंटर करूया आणि हा मॉनिटर कसा आहे किंवा त्याची जी माहिती आहे ती माहिती आपल्याला इथे टाईप करायची आहे. इथेही आपण आता ऍक्च्युअल टेक्स्ट टाईप न करता रँडम टेक्स्ट टाईप करणार आहोत. त्यासाठी इज इक्वल टू RAND इंटू ब्रॅकेट. इथे आपल्याला एकच पॅरेग्राफ पाहिजे म्हणून एक कॉमा आणि त्या पॅरेग्राफमध्ये 5 लाईन पाहिजे म्हणून कॉमा करून 5 कंस पूर्ण आणि एंटर की प्रेस करूया. म्हणजे एक पॅरेग्राफ इथे टाईप झाल्याचं दिसेल. त्यानंतर इथेच खाली त्याची नोट पण आपल्याला टाईप करायची आहे म्हणून नोट कोलन आणि परत एंटर दिला. रँडम नोट टाईप करण्यासाठी इज इक्वल टू RAND कंसात 1,3 म्हणजे एक पॅरेग्राफ आणि 3 लाईनचा एक पॅरेग्राफ असं आपण इथे टाईप करूया. त्यानंतर एंटर की प्रेस करूया म्हणजे ही नोटही या ठिकाणी टाईप झाल्याचं आपल्याला दिसेल. त्यानंतर आता आपल्याला तिसरं पेज तयार करायचं आहे. तिसरं पेज तयार करण्यासाठी परत आपण
इन्सर्ट टॅबला जाऊया, ब्लँक पेज कमांडला क्लिक करूया. आता तिसरं पेज इथे तयार झालेलं आहे. तिसऱ्या पेजवरती टाईप करूया की यू हॅव अ नेटवर्क डिव्हाइस. इफ यू हॅव अ नेटवर्क डिव्हाइस असा वर्ड टाईप करूया आणि एंटर करूया. त्यानंतर इथे आपण एक स्टेटमेंट टाईप करूया, कनेक्ट a network cable into bracket not included to the network connector. त्यानंतर एंटर करूया आणि परत पुढे if you have a modem एंटर करूया. आणि या ठिकाणी आपण आता परत एक पॅरेग्राफ टाईप करूया, ज्यामध्ये दोनच लाईन असतील. इज इक्वल टू RAND into bracket 1,2 ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर की प्रेस करूया. अशा पद्धतीने आपण या पुढच्या पेजवरती काही एलिमेंट्स टाईप करून घेतलेले आहेत. आता आपल्याला पुढचं पेज तयार करायचं आहे. त्यासाठी परत जाऊया इन्सर्ट आणि ब्लँक पेजला क्लिक करूया. आता या चौथ्या पेजवरती पुढचं हेडिंग टाईप करूया, कनेक्ट द कम्प्युटर अँड मॉनिटर टू इलेक्ट्रिकल आउटलेट्स आणि एंटर करूया. त्यानंतर परत पुढचं एक हेडिंग आहे, ती हेडिंग टाईप करूया, तर ऑन द कम्प्युटर अँड मॉनिटर आणि एंटर करूया. अशा पद्धतीने आपण या चौथ्या पेजवरती ही दोन हेडिंग टाईप करून घेतलेली आहेत. या पहिल्या हेडिंगच्या खाली आपल्याला इमेज ठेवायचे आहे आणि दुसऱ्या हेडिंगच्या खाली सुद्धा इमेज टाकायचे आहे. फक्त आता आपण इथे टायपिंगचं जे काम आहे ते टायपिंगचं काम कम्प्लीट करून घेणार आहोत. चौथ्या पेज नंतर आपल्याला इथे पाचवं पेज तयार करायचं आहे. इन्सर्ट टॅबला जाऊया, ब्लँक पेज कमांडला क्लिक करूया, म्हणजे या ठिकाणी हे पाचवं पेज तयार झालेलं दिसेल. या पाचव्या पेजवरती हेडिंग टाईप करूया, सेटअप अदर डिव्हाइसेस लास्ट आणि एंटर करूया. त्यानंतर त्याचं सब हेडिंग इथे टाईप करूया, कनेक्ट अदर डिव्हाइसेस according to their documentation. एंटर करूया. आता या हेडिंग नंतर आपल्याला नवीन पेजवर पुढचं काम करायचं आहे. त्यासाठी आपण परत इन्सर्ट टॅबला जाऊया आणि ब्लँक पेज कमांडला क्लिक करूया. ब्लँक पेजला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला हेल्प अँड सपोर्ट हा टेक्स्ट टाईप करायचा आहे. अशा पद्धतीने हेल्प अँड सपोर्ट टाईप केल्यानंतर एंटर करूया आणि इथे आपण एक साधारणतः 2 पॅरेग्राफ किंवा 3 पॅरेग्राफ इथे टाईप करूया. तर आपण इथे आता ॲक्च्युअल पॅरेग्राफ टाईप न करता रँडम टेक्स्टची पॅरेग्राफ टाईप करणार आहोत. त्यासाठी इज इक्वल टू RAND into bracket
3 पॅरेग्राफ कॉमा आणि प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये 5 लाईन असतील अशा पद्धतीने हा फॉर्म्युला इथे टाईप करूया आणि एंटर करूया. तर या पद्धतीने आता आपलं जे टायपिंग वर्क होतं ते टायपिंग वर्क कंप्लीट झालेलं आहे. टायपिंग वर्क कंप्लीट झाल्यानंतर आता आपण पेज नंबर 1 वरती जाऊया. पेजला स्क्रोल करूया आणि पेज नंबर 1 ओपन करून घेऊया. आता आपल्याला हा जो टेक्स्ट टाईप केलेला आहे हा टेक्स्ट फॉर्मॅट करायचा आहे आणि ज्या इमेजेस आपल्याला इथे इन्सर्ट करायच्या आहेत त्या इमेजेस आपण आता सायमल्टेनियसली इथे इन्सर्ट करणार आहोत. तर आपण आता या पेज नंबर 1 वरती आलेलो आहोत. पेज नंबर 1 वर आल्यानंतर इथे एक सुरुवातीला काम करूया. आपण या पेजच्या वर आपल्याला या युजर मॅन्युअलची अनुक्रमणिका किंवा ज्याला इंडेक्स पेज असं म्हणतो आपण, टेबल ऑफ कंटेंट म्हणतो, तो तयार करायचा आहे. त्यासाठी एक ब्लँक पेज इन्सर्ट करून घेऊ. म्हणून मी काय करतो आहे, ही जी पेज आहे, ही जी लाईन आहे या लाईनच्या सुरुवातीला क्लिक केलं आणि इन्सर्ट मध्ये जाऊन ब्लँक पेज कमांडला क्लिक करतोय. म्हणजे कर्सर ज्या ठिकाणी आपण क्लिक करून घेतलेला आहे त्या कर्सरच्या बरोबर वरच्या बाजूला एक ब्लँक पेज इन्सर्ट झाल्याचं दिसेल. तर बघा, आपण इथे सुरुवातीला क्लिक केलं होतं त्यामुळे वरच्या बाजूला एक नवीन ब्लँक पेज इन्सर्ट झालेलं आहे. आता करंटली आपण ज्या पेजवर आता क्लिक केलंय ते पेज 2 नंबरचं असणार आहे. म्हणजे टोटल आता 7 पेजेस आपल्या डॉक्युमेंटमध्ये तयार झाल्याचं आपल्याला स्टेटस बारवरती दिसत आहे. तर आता आपण इथे याला फॉर्मॅटला सुरुवात करूया. पहिलं सेटअप युअर कम्प्युटर फर्स्ट ही लाईन सिलेक्ट करूया. या लाईनला आपल्याला होम मध्ये जाऊन हेडिंग 1 ही स्टाईल अप्लाय करायची आहे. हेडिंग 1 या स्टाईलला क्लिक करूया. त्यानंतर त्या हेडिंग 1 साठी आपल्याला फॉर्मॅट अप्लाय करायचा आहे. तर हा फॉर्मॅट अप्लाय करण्यासाठी हेडिंग 1 ही स्टाईल दिल्यानंतर आपल्याला या टेक्स्टचा फॉर्मॅट चेंज करायचा आहे. त्यासाठी आपण फॉन्ट कमांडला जाऊया आणि फॉन्ट कमांड मध्ये आल्यानंतर इथे एरियल हा फॉन्ट सिलेक्ट करूया. एरियल. त्यानंतर त्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करूया आणि फॉन्ट कलर मध्ये जाऊन त्याचा फॉन्ट कलर लाईट ब्ल्यू असा आपण ठेवूया. आता दुसरं जे स्टेटमेंट आहे कनेक्ट कम्प्युटर अँड माउस हे स्टेटमेंट सिलेक्ट करूया. त्याला आपण हेडिंग 2 ही स्टाईल अप्लाय करूया आणि याला नंबर बुलेट आपल्याला अप्लाय करायची आहे. त्यासाठी पॅरेग्राफ ग्रुप मध्ये जाऊन इथे नंबरिंग हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्या नंबरिंग मध्ये ही पहिली जी नंबरिंग स्टाईल आहे नंबर अलाइन प्लेट ही स्टाईल इथे आपल्याला वापरायची आहे. त्यानंतर यालाही आपण फॉर्मॅट करूया. त्यासाठी फॉन्ट कमांडला जाऊया आणि पुन्हा एकदा एरियल हा फॉन्ट सिलेक्ट करूया. त्यानंतर त्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करूया आणि फॉन्ट कलर लाईट ब्ल्यू ठेवूया. तर अशा पद्धतीने आपण हा दुसरा टेक्स्ट फॉर्मॅट केलेला आहे. या ठिकाणी आपण सेटअप युअर कम्प्युटरला मेन हेडिंग ठेवलं आहे आणि कनेक्ट अ कीबोर्ड अँड माउस याला आपण हेडिंग नंबर 2 ठेवला आहे. म्हणजे सब हेडिंग तयार केलेलं आहे. आता इथे नोट नाव दिसत आहे. या नोट नावाच्या सुरुवातीला क्लिक करूया आणि इथे आपल्याला एक स्पेस तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण इथे एंटर कीचा वापर करून इथे एक स्पेस तयार करूया. आता या स्पेस मध्ये इमेज आपल्याला इन्सर्ट करायची आहे. त्यासाठी आपण इन्सर्ट टॅबला जाऊया. पिक्चर कमांडला क्लिक करूया.
किंवा आपण एक टेक्स्ट बॉक्स घेऊ आणि त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये इमेज इन्सर्ट करूया. शेप्स मध्ये आल्यानंतर टेक्स्ट टूल सिलेक्ट करूया आणि या ठिकाणी एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करूया. या टेक्स्ट बॉक्स मध्ये इमेज टाकण्यासाठी शेप फिल, पिक्चर, वर्क ऑफलाईन आणि पिक्चर फोल्डर मध्ये MSCIT असाइनमेंट फोटो या फोल्डरला सिलेक्ट करा आणि इन्सर्ट करा. या ठिकाणी वर्ड रेफरन्स हे फोल्डर सिलेक्ट करून त्याला इन्सर्ट करा आणि या फोल्डर मध्ये आपल्याला युजर मॅन्युअल हे फोल्डर मिळेल. ते फोल्डर सिलेक्ट करा आणि इन्सर्ट करा. इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कीबोर्ड आणि माऊस कनेक्ट करण्यासाठी एक रेफरन्स इमेज दिसेल. ती इमेज आपल्याला यामध्ये सर्च करायची आहे. तर आपण इथे ती इमेज सर्च करूया. तर आपल्याला या ठिकाणी सेटअप युअर कम्प्युटर या हेडिंगनेच एक इमेज मिळेल. ती इमेज सिलेक्ट करा आणि तिला इन्सर्ट करून द्या. अशा पद्धतीने ही इमेज या ठिकाणी इन्सर्ट झालेली आहे. इमेज इन्सर्ट केल्यानंतर या इमेजची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर काढून घ्यायची आहे. त्यासाठी फॉर्मॅट टॅब मध्ये शेप आउटलाईन आणि नो आउटलाईन या कमांडने आपण ही बॉर्डर काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने इमेज आपण या ठिकाणी इन्सर्ट केलेली आहे. त्यानंतर हे जे नोट नाव आहे या नोट नावाला सिलेक्ट करूया आणि त्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करूया. त्यानंतर हा जो टेक्स्ट आहे हा टेक्स्ट आपण फक्त या नोट नावाच्या समोर इथे आपल्याला आणायचा आहे. त्यासाठी आपण नोट नावाच्या पुढे क्लिक करूया, एक स्पेस बार देऊया आणि कीबोर्ड वरनं डिलीट की प्रेस करूया. म्हणजे त्याच्या खाली असलेली जी लाईन आहे ती लाईन वरती शिफ्ट केली जाईल. तर अशा पद्धतीने आपण डिलीट कीचा वापर करून जो पॅरेग्राफ होता हा पॅरेग्राफ एक लाईनने वरती शिफ्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर या पॅरेग्राफला आपल्याला पॅरेग्राफ ग्रुप मध्ये जाऊन जस्टिफाय ही अलाइनमेंट अप्लाय करायची आहे. त्यामुळे डाव्या आणि उजव्या बाजूला टेक्स्ट बरोबर एका सरळ रेषेमध्ये अलाइन झाल्याचं आपल्याला दिसेल. तर अशा पद्धतीने आपण हे पहिलं पेज तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढच्या पेजकडे जायचं आहे. स्क्रोल करूया आणि पेज नंबर 3 कडे जाऊया. आता करंटली आपलं पेज नंबर 3 आहे. इथे कनेक्ट मॉनिटर या टेक्स्टला सिलेक्ट करूया आणि त्याला हेडिंग नंबर 2 आपल्याला करायचा आहे. म्हणून हेडिंग 2 ला आपण या ठिकाणी स्टाईल ग्रुप मध्ये क्लिक करूया. त्यानंतर फॉन्ट कमांडला जाऊया आणि पेज नंबर 2 वरच्या हेडिंग 1 जो नंबर दिला होता आपण त्याला जे फॉर्मॅटिंग केलं ते सेम फॉर्मॅटिंग या टेक्स्टला आपल्याला करायचं आहे. त्यासाठी त्याचा फॉन्ट आपण चेंज करून एरियल करूया. त्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करूया. फॉन्ट कलर मधनं लाईट ब्ल्यू कलर अप्लाय करूया आणि पॅरेग्राफ ग्रुप मधनं नंबरिंग ऑप्शनला जाऊन त्याला इथे आपण हा जो सेकंड ऑप्शन आहे नंबरिंग अलाइन लेफ्ट हा ऑप्शन सिलेक्ट करूया. पण आता इथे आपल्याला 1 नंबर नको आहे, इथे पाहिजे आपल्याला 2 नंबर. त्यासाठी परत एकदा आपण नंबरिंग ऑप्शनला जाऊया आणि या ठिकाणी स्टार्ट नंबरिंग व्हॅल्यू हा जो शेवटी ऑप्शन आहे हा ऑप्शन सिलेक्ट करूया. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला सेट व्हॅल्यूज टू या बॉक्समध्ये किती नंबर पासून ही रीडिंग स्टार्ट करायचं आहे ते दाखवेल. तर आपल्याला इथे 2 नंबर द्यायचा आहे कारण त्याच्या आधीच्या पेजवरती आपण 1 नंबर वापरलेला आहे आणि आता हे दुसरं सब रीडिंग आहे. म्हणून इथे 2 नंबर सेट करा आणि याला ओके करा. इथे झालेला बदल आपल्याला दिसेल. तर अशा पद्धतीने आपण इथे हा चेंज करून घेतलेला आहे. आता हा जो पॅरेग्राफ आहे हा पॅरेग्राफ आपण या हेडिंग पासून थोडा खाली शिफ्ट करूया. म्हणून पॅरेग्राफच्या सुरुवातीला क्लिक करा आणि कीबोर्डवरनं एंटर कीचा वापर करा जेणेकरून दोघांमध्ये एक सेपरेशन तयार झाल्याचं दिसेल. त्यानंतर या पॅरेग्राफला पॅरेग्राफ ग्रुप मध्ये जाऊन अलाइनमेंट सेंटर वापरा. पॅरेग्राफ सेंटरली अलाइन झाल्याचं दिसेल. त्यानंतर आता इथे हा पॅरेग्राफ आणि ही जी नोट दिसते आहे यांच्यामध्ये आपल्याला
परत इमेज इन्सर्ट करायची आहे, म्हणून आपण नोटला सुरुवातीला क्लिक करूया आणि कीबोर्डवरनं एंटर कीचा वापर करूया आणि ही नोट आपण पेजच्या पुढे सरकूया. इथे हा जो स्पेस आहे, आता या स्पेस मध्ये आपल्याला इमेज इन्सर्ट करायची आहे. त्यासाठी इन्सर्ट टॅबला जाऊया, शेप्स कमांडला क्लिक करूया आणि इथे टेक्स्ट टूल सिलेक्ट करून एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करून घेऊया. या टेक्स्ट बॉक्स मध्ये इमेज इन्सर्ट करण्यासाठी शेप फिल, पिक्चर आणि वर्क ऑफलाईनला क्लिक करूया. आता फोल्डर करंटली आपल्याकडे ओपन आहे. आता इथे कनेक्ट मॉनिटर या हेडिंग साठीची इमेज सर्च करूया, जी आपल्याला इथे मिळते आहे कनेक्ट मॉनिटर या नावाने. इमेज सिलेक्ट केल्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करूया, म्हणजे इमेज पेजमध्ये इन्सर्ट झाल्याचं दिसेल. त्यानंतर शेप आउटलाईनला जाऊया आणि नो आउटलाईनचा वापर करून टेक्स्ट बॉक्सची आउटलाईन काढून टाकूया. आता नोट एक सिलेक्ट करूया आणि त्याला बोल्ड इफेक्ट देऊन क्लिक करूया. आता इथे आपल्याला दुसऱ्या पेजवर जे फॉर्मॅटिंग केलं आपण नोटसाठी, ते सेम फॉर्मॅटिंग इथे सुद्धा आपल्याला करायचं आहे. तर इथे स्पेस देऊया आणि डिलीट की प्रेस करून पॅरेग्राफ आपण एक लाईनने वरती शिफ्ट करून घेऊया. त्यानंतर पॅरेग्राफ ग्रुपमध्ये जाऊन अलाइनमेंट जस्टिफाय करूया. अशा पद्धतीने आपला हे तिसरं पेज या ठिकाणी तयार झाल्याचं दिसेल. आता पेज नंबर 4 वरती आपण जाऊया. पेज नंबर 4 वर आल्यानंतर इथे जे पहिलं हेडिंग आहे ते हेडिंग सिलेक्ट करूया. याला आपल्याला सब हेडिंग 3 फॉर्मॅट करायचा आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर हेडिंग 2 ही स्टाईल त्याला अप्लाय करूया. त्यानंतर फॉन्ट ग्रुपमध्ये फॉन्ट कमांड मध्ये जाऊन त्याचा फॉन्ट एरियल सिलेक्ट करूया. त्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करूया आणि फॉन्ट कलर लाईट ब्लू घेऊया. आता याला इथे 3 नंबर आला पाहिजे. त्यासाठी पॅरेग्राफ ग्रुपमध्ये जाऊन नंबरिंग कमांडला क्लिक करूया आणि नंबर अलाइन लेफ्ट ही नंबर स्टाईल सिलेक्ट करूया. आता आपल्याला इथे 1 नंबर आल्याचं दिसेल. आपल्याला इथे पाहिजे आहे 3 नंबर. तो आणण्यासाठी परत नंबर कमांडला क्लिक करूया आणि सेट नंबरिंग व्हॅल्यूला क्लिक करून सेट व्हॅल्यू 2 मध्ये 3 नंबर टाईप करून घेऊया आणि ओके करूया. अशा पद्धतीने हे तिसरं सब हेडिंग तयार झालेलं आहे. त्यानंतर पुढच्या लाईनला क्लिक करूया. ही लाईन आपल्याला हेडिंग पासून लांब पाहिजे आणि तिचा स्पेस वाढवण्यासाठी आपण त्या लाईनच्या सुरुवातीला क्लिक करूया आणि कीबोर्डवरनं एंटर की प्रेस करूया, म्हणजे एक स्पेस वाढल्याचं दिसेल. त्यानंतर या लाईनच्या खाली इथे आपल्याला इमेज इन्सर्ट करायची आहे आणि हा जो आहे इफ यू हॅव अ मॉडेल हा पॉइंट नंबर 4 असणार आहे. म्हणून या लाईनच्या सुरुवातीला क्लिक करूया. क्लिकच्या आधी क्लिक केलं आणि एंटर कीचा वापर करूया आणि या हेडिंगला पुढे शिफ्ट करून घेऊया. त्यानंतर या गॅप मध्ये आता एक टेक्स्ट बॉक्स घेऊन त्याच्यामध्ये इमेज आपल्याला इन्सर्ट करायची आहे. टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी इन्सर्ट, शेप्स आणि टेक्स्ट बॉक्स घेऊया. टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करूया. इमेज टाकण्यासाठी शेप फिल, पिक्चर, वर्क ऑफलाईन. आता इथे आपल्याला या हेडिंगला साजेशी इमेज इथे सिलेक्ट करायची आहे. तर आपण याच्यामध्ये नेटवर्क साठी एक इमेज आहे, ती इमेज इथे सिलेक्ट करूया. नेटवर्क डिव्हाइसेस, तर ती इमेज आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे. तिला आपण इन्सर्ट करूया. इमेज इन्सर्ट झाल्यानंतर शेप आउटलाईनला जाऊया आणि नो आउटलाईन कमांडचा वापर करून टेक्स्ट बॉक्सची बॉर्डर काढून टाकूया. अशा पद्धतीने तिसऱ्या हेडिंगचं काम आपलं संपलेलं आहे. आता इथे यू हॅव हे जे हेडिंग आहे याला आपल्याला हेडिंग 2 ही स्टाईल अप्लाय करायची आहे. तर इफ यू हॅव अ मॉडेल हे सेंटेन्स सिलेक्ट करूया. त्याला स्टाईल ग्रुपमध्ये हेडिंग 2 अप्लाय करूया. फॉन्ट ग्रुपमध्ये जाऊन फॉन्ट कमांडने एरियल हा फॉन्ट सिलेक्ट करूया
बोल्ड इफेक्ट देऊया आणि फॉन्ट कलर लाईट ब्ल्यू करूया. त्यानंतर याला 4 पॉइंट आला पाहिजे. त्यासाठी आपण पॅरेग्राफ ग्रुपमध्ये जाऊन नंबरिंग कमांडला क्लिक करूया आणि नंबर अलाइन लेफ्ट ही स्टाईल अप्लाय करूया. नंबर चेंज करण्यासाठी नंबरिंग कमांडला परत क्लिक करूया आणि सेट नंबरिंग व्हॅल्यू या कमांडला क्लिक करूया आणि इथे 4 हा नंबर सर्च सिलेक्ट करूया आणि ओके करूया. अशा पद्धतीने हे चौथं सब हेडिंग या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्यानंतर स्टेटमेंटच्या सुरुवातीला क्लिक करूया आणि एक एंटर की प्रेस करून आपण यांच्यामध्ये गॅप तयार करून घेऊया. आता आपल्याला या चौथ्या पॉइंटसाठी इथे एक इमेज इन्सर्ट करायची आहे. त्यासाठी एक टेक्स्ट बॉक्स लिहूया, इन्सर्ट शेप आणि टेक्स्ट बॉक्स, आणि या टेक्स्ट बॉक्सने इथे आपण एक इमेज इन्सर्ट करणार आहोत. तर हा टेक्स्ट बॉक्स इथे ड्रॉ केल्यानंतर शेप फील्डला येऊया, पिक्चर, वर्क ऑफ लाईन, आणि आपल्याला या ठिकाणी मोडेम साठीची एक इमेज इथे सर्च करायची आहे. तर इथे मोडेम नावाने आपल्याला एक इमेज मिळेल. ती इमेज सिलेक्ट करून तिला इन्सर्ट करा. शेप आउटलाईन मध्ये या आणि नो आउटलाईनने टेक्स्ट बॉक्सची बॉर्डर काढून टाका. अशा पद्धतीने आपलं हे पुढचं जे पेज आहे, चौथं पेज, ते फॉर्मॅट झालेलं आहे. आता आपण पुढच्या पेजवरती जाऊया, स्क्रोल करूया आणि पेज नंबर 5 वरती आपण येऊया. पेज नंबर 5 ला आल्यानंतर इथे कनेक्ट कम्प्युटर अँड मॉनिटर टू इलेक्ट्रिकल आउटलेट या हेडिंगला सिलेक्ट करूया. हेडिंग 2 ही स्टाईल अप्लाय करूया आणि फॉन्ट मध्ये जाऊन त्याचा फॉन्ट एरियल घेऊन बोल्ड इफेक्ट देऊया आणि फॉन्ट कलर लाईट ब्ल्यू करूया. या हेडिंगला पॉइंट नंबर 5 आला पाहिजे. त्यासाठी पॅरेग्राफ मध्ये जाऊया, नंबरिंग कमांडला क्लिक करून पुन्हा एकदा नंबर अलाइन लेफ्ट ही स्टाईल सिलेक्ट करूया आणि नंबर चेंज करण्यासाठी नंबरिंग कमांडलाच जाऊन सेट नंबरिंग व्हॅल्यू सिलेक्ट करून तिथे 5 नंबर करून देऊया आणि ओके करूया. अशा पद्धतीने हा नंबर इथे आपण तयार करून घेतलेला आहे. आता टर्न ऑन द कम्प्युटर अँड मॉनिटर या लाईनच्या सुरुवातीला क्लिक करूया आणि एंटर कीचा वापर करून त्या लाईनला आपण पुढे सरकूया. या गॅप मध्ये आपल्याला इमेज इन्सर्ट करायची आहे. त्यासाठी टेक्स्ट बॉक्स घेऊया, इन्सर्ट शेप आणि टेक्स्ट टूल. इथे एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करूया. या टेक्स्ट बॉक्स मध्ये इमेज इन्सर्ट करण्यासाठी शेप फील, पिक्चर, वर्क ऑफ लाईन, आणि आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिकल आउटलेट या नावाची एक इमेज मिळेल. ती इमेज सिलेक्ट करायची आहे आणि इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर शेप आउटलाईनला जाऊन नो आउटलाईन करून टेक्स्ट बॉक्सची आउटलाईन काढून टाकूया. अशा पद्धतीने पॉइंट नंबर 5 किंवा हेडिंग नंबर 5 मध्ये आपण इमेज इन्सर्ट करून घेतलेली आहे. आता पुढचं जे स्टेटमेंट आहे, टर्न ऑन द कम्प्युटर अँड मॉनिटर, या स्टेटमेंटला सिलेक्ट करूया. या स्टेटमेंटला हेडिंग 2 ही स्टाईल अप्लाय करूया. फॉन्ट मध्ये जाऊन एरियल हा फॉन्ट घेऊया, बोल्ड इफेक्ट अप्लाय करूया, फॉन्ट कलर लाईट ब्लू घेऊया आणि पॅरेग्राफ मध्ये नंबरिंग अलाइनमेंट अप्लाय करूया. आणि इथे आता हा 6 पॉइंट आला पाहिजे. त्यासाठी पॅरेग्राफ मध्ये परत नंबरिंगला क्लिक करून सेट नंबरिंग व्हॅल्यू 6 करून घेऊया आणि ओके करूया. अशा पद्धतीने हा 6वा पॉइंट आपला फॉर्मॅट झालेला आहे. आता या 6व्या पॉइंट साठी इथे आपल्याला इमेज इन्सर्ट करायची आहे. तर त्यासाठी टेक्स्ट बॉक्स घेऊया, इन्सर्ट शेप आणि टेक्स्ट बॉक्स. इथे टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करूया. या टेक्स्ट बॉक्स मध्ये इमेज घेण्यासाठी शेप फील, पिक्चर, वर्क ऑफ लाईन, आणि आपल्याला इथे कम्प्युटर अँड मॉनिटरची इमेज मिळेल. कनेक्ट अदर डिव्हाइसेस या नावाने आपल्याला ही नको इमेज, आपण दुसरी इमेज इथे घेणार आहोत. ही इमेज आहे टर्न ऑन कम्प्युटर.
ही जी इमेज आहे ती इमेज सिलेक्ट करा आणि तिला इन्सर्ट करा. इमेज इन्सर्ट झालेली आहे. शेप आउटलाईन नो आउटलाईन टेक्स्ट बॉक्सची बॉर्डर काढून टाकूया. तर अशा पद्धतीने हे 5वं पेज जे आहे ते 5वं पेज आपण फॉर्मॅट करून घेतलेलं आहे. आता पेज नंबर 6 वरती येऊया. पेज नंबर 6 वरती आपल्याला सेटअप अदर डिव्हाइसेसला या हेडिंगला फॉर्मॅट करण्यासाठी ही हेडिंग सिलेक्ट करूया. या हेडिंगला आपण हेडिंग 1 ही स्टाईल अप्लाय करणार आहोत. हेडिंग 1 स्टाईल दिल्यानंतर फॉन्ट कमांड मध्ये जाऊया आणि एरियल हा फॉन्ट अप्लाय करूया. त्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करूया आणि फॉन्ट कलर लाईट ब्ल्यू ठेवूया. अशा पद्धतीने हे हेडिंग 1 आपण फॉर्मॅट करून घेतलेलं आहे. आता त्याच्या खाली कनेक्ट अदर डिव्हाइसेस अकॉर्डिंग टू देअर डॉक्युमेंटेशन या लाईनला सिलेक्ट करूया. या लाईनला हेडिंग 2 ही स्टाईल आपल्याला अप्लाय करायची आहे. त्यानंतर फॉन्ट चेंज करूया. एरियल हा फॉन्ट घेऊया. बोल्ड इफेक्ट अप्लाय करूया आणि फॉन्ट कलर लाईट ब्ल्यू घेऊया. या लाईनला पॉईंट नंबर 1 आला पाहिजे. त्यासाठी पॅरेग्राफ ग्रुपमध्ये नंबरिंग कमांडला जाऊन आपण नंबर अलाइन लेफ्ट ही स्टाईल नंबरिंगची अप्लाय करूया. अशा पद्धतीने हा टेक्स्ट इथे फॉर्मॅट झालेला आहे. आता इथे आपल्याला त्या पेजवर काही इमेजेस इन्सर्ट करायचे आहेत. त्यासाठी इन्सर्ट टॅबला जाऊया. शेप्स आणि टेक्स्ट टूल सिलेक्ट करून इथे एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करूया. इमेज इन्सर्ट करण्यासाठी शेप फिल, पिक्चर आणि वर्क ऑफलाईन. तर इथे कनेक्ट अदर डिव्हाइसेस या हेडिंगने किंवा या नावाने असलेली इमेज सिलेक्ट करूया आणि इन्सर्ट करूया. शेप आउटलाईन मध्ये जाऊन नो आउटलाईन करूया म्हणजे टेक्स्ट बॉक्सची बॉर्डर निघून जाईल. त्यानंतर आपल्याला इथे परत एक इमेज इन्सर्ट करायची आहे. त्यासाठी पेजला स्क्रोल करून वरती घेऊया. इन्सर्ट मध्ये जाऊया. शेप्स आणि टेक्स्ट टूल सिलेक्ट करून इथे एक उभा टेक्स्ट बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा टेक्स्ट बॉक्स आपण इथे तयार केलेला आहे. या टेक्स्ट बॉक्स मध्ये इमेज इन्सर्ट करण्यासाठी शेप फिल, पिक्चर, वर्क ऑफलाईन आणि इथे कनेक्ट अदर डिव्हाइस टू ही इमेज सिलेक्ट करून तिला इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर शेप आउटलाईन आणि नो आउटलाईन करून टेक्स्ट बॉक्सची बॉर्डर काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हे पेज नंबर 6 आपण फॉर्मॅट करून घेतलेलं आहे. आता पेज नंबर 7 वरती आपल्याला यायचं आहे. पेज नंबर 7 वर हेल्प अँड सपोर्ट याला सिलेक्ट करूया आणि त्याला हेडिंग 1 ही हेडिंग स्टाईल अप्लाय करूया. फॉन्ट मध्ये जाऊन त्याचा फॉन्ट एरियल सिलेक्ट करूया. बोल्ड इफेक्ट अप्लाय करूया आणि फॉन्ट कलर लाईट ब्ल्यू देऊया. त्यानंतर या तीनही पॅरेग्राफला सिलेक्ट करूया आणि त्यांना पॅरेग्राफ ग्रुपमधनं अलाइनमेंट जस्टिफाय देऊया. अलाइनमेंट जस्टिफाय दिल्यानंतर या ठिकाणी आपण या पॅरेग्राफमध्ये लाईन स्पेसिंग वाढवूया. त्यासाठी पॅरेग्राफ ग्रुपमध्ये लाईन अँड पॅरेग्राफ स्पेसिंग कमांडला क्लिक करूया आणि इथे 1.5 ही लाईन स्पेसिंग या पॅरेग्राफसाठी आपण अप्लाय करूया. तर अशा पद्धतीने आपलं हे शेवटचं पेज पण फॉर्मॅट झालेलं आहे. आता आपल्याला इथे पेजला पेज नंबर अप्लाय करायचे आहे. तर त्यासाठी आपण पेज नंबर देण्यासाठी पेजला स्क्रोल करून वरती घेऊया. ते आपलं जे ब्लँक पेज आहे सुरुवातीचं त्या ब्लँक पेज वरती येऊया आणि पेज नंबर देण्यासाठी इथे क्लिक करूया. इन्सर्ट टॅबला जाऊया. इन्सर्ट टॅब मध्ये आल्यानंतर पेज नंबर या कमांडला क्लिक करूया आणि त्यातनं बॉटम ऑफ पेज हा सेकंड ऑप्शन सिलेक्ट करूया आणि त्या बॉटम ऑफ पेज मध्ये आल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे पेज नंबरचे फॉर्मॅट
पाहायला मिळतील. त्यात आपण इथे एक फॉर्मॅट आहे पेज, तो फॉर्मॅट सिलेक्ट करूया. तर मी इथे सर्च करतो आहे. आपल्याला पाहिजे तो जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपण इथे सर्च करूया. यात खूप साऱ्या स्टाईलचे वेगवेगळे फॉर्मॅट आपल्याला दिसतील. तर आपल्याला पाहिजे असलेला फॉर्मॅट तर आपण ॲसेंट बार 4 हा फॉर्मॅट इथे अप्लाय करूया. ॲसेंट बार 4 त्याला क्लिक करूया. म्हणजे आपल्याला आता इथे खाली फुटर एरियामध्ये पेज ऍड झाल्याचं दिसेल. पेज 1, पुढे बघितलं आपण तर पेज 2, अशा पद्धतीने इथे पेज नंबर ऍड झाल्याचं दिसेल. त्यानंतर इथे काळजीपूर्वक आपल्याला हे चेक करायचं आहे, आपण जे रिकामं पेज ठेवलेलं आहे त्या रिकाम्या पेजला सुद्धा पेज नंबर आल्याचं दिसेल. आपल्याला आता या पेजला पेज नंबर नको आहे. मग याला पेज नंबर नको आहे तर हा नंबर जर आपल्याला काढून टाकायचा असेल तर या फुटर एरियामध्ये असतानाच आपल्याला वरती हेडर अँड फुटर टूल एक नवीन टॅब मिळते आणि त्या टॅबच्या खाली डिझाईन नावाची एक सब टॅब मिळते. या डिझाईन नावाच्या टॅब मध्ये इथे डिफरंट फर्स्ट पेज हा जो चेकबॉक्स दिलेला आहे हा जर आपण ऑन केला किंवा त्याच्यात जर टिक मार्क केली आपण तर पहिल्या पेजवर असलेला जो पेज नंबर आहे तो पेज नंबर इथं निघून गेल्याचा आपल्याला दिसेल. बघा ब्लँक पेजवरचा हा जो नंबर होता पेज नंबर तो नंबर इथून निघून गेला आणि आता पुढचे जे पेजेस आहेत तिथे आपल्याला नंबर पाहायला मिळत आहे. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या पेजवरनं पेज नंबर काढून टाकू शकतो. आता मी याला क्लोज करत आहे. क्लोज हेडर अँड फुटर पेज नंबर देऊन झालेले आहे. तर अशा पद्धतीने आपण पेज नंबर अप्लाय केलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे वरती एक हेडर डिफाईन करायचा आहे. म्हणजे प्रत्येक पेजवर एक कॉमन स्टाईल आपल्याला अप्लाय करायची आहे. त्यासाठी आपण परत इन्सर्टला जाऊया. इन्सर्टला आल्यानंतर इथे हेडर हा ऑप्शन सिलेक्ट करूया आणि इथे आल्यानंतर आपल्याला एडिट हेडर या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे, कारण हे हेडिंग आपण डिफाईन करणार आहोत. म्हणून एडिट हेडर इथे क्लिक करूया. आता इथे हेडर विंडो ओपन झाल्याचं दिसेल. हेडर विंडो ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला परत डिफरंट फर्स्ट पेज हा ऑप्शन ऑन ठेवायचा आहे आणि आपण फर्स्ट पेजवरती आहोत. तर आता आपण सेकंड पेजवरती जाऊया. सेकंड पेजवरच्या हेडर सेक्शन मध्ये क्लिक करूया आणि इथे हेडर तयार करूया. इन्सर्ट, शेप आणि रेक्टँगल घेऊया. हा रेक्टँगल पूर्ण पेजवर लेफ्ट टू राईट अशा पद्धतीने ड्रॉ करूया. त्यामध्ये कलर फिल करूया. शेप फिल मी इथे ग्रे कलर फिल करतो आहे. व्हाईट बॅकग्राउंड 1 डार्कर 50%. त्यानंतर शेप आउटलाईनने नो आउटलाईन करूया, म्हणजे आउटलाईन निघून जाईल. त्यानंतर अजून एक शेप इन्सर्ट करूया. इन्सर्ट, शेप, या ठिकाणी आपल्याला ब्लॉक ॲरो मध्ये शेवरॉन या नावाचा एक शेप मिळेल. हा शेप सिलेक्ट करा आणि तो शेप या ग्रे पट्टीवरती आपण इथे ड्रॉ करूया. ॲरो कीचा वापर करून त्याला इथे व्यवस्थित ऍडजस्ट करूया. शेप फिल मध्ये जाऊया आणि लाईट ब्ल्यू कलर फिल करूया. शेप आउटलाईन नो आउटलाईन करून घेऊया. अशा पद्धतीने हा ॲरो आपण या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक टेक्स्ट टाईप करायचा आहे. त्यासाठी इन्सर्ट मध्ये जाऊया, शेप्स आणि टेक्स्ट टूल सिलेक्ट करूया आणि इथे एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करून त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये युजर गाईड हा टेक्स्ट टाईप करूया. टेक्स्ट टाईप केल्यानंतर टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरला क्लिक करूया. शेप फिल, नो फिल, शेप आउटलाईन, नो आउटलाईन आणि होम मध्ये जाऊन
फॉन्टचा जो कलर आहे हा कलर व्हाईट सिलेक्ट करूया. फॉन्टला टेक्स्टला बोल्ड करूया आणि त्याची फॉन्ट साईज इन्क्रीज करून 14 अशी सिलेक्ट करूया आणि हा टेक्स्ट बॉक्स इथे व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवूया. तर अशा पद्धतीने आपण हे हिडर तयार करून घेतलेलं आहे. आता या हिडर सेक्शन मधून आपल्याला बाहेर निघायचं आहे. त्यासाठी हिडर अँड फुटर टूलच्या खाली असलेल्या डिझाईन टॅबला क्लिक करूया आणि इथे क्लोज हिडर अँड फुटर या कमांडला क्लिक करून आपण फुटर मधनं बाहेर निघूया. आता आपल्याला इथे फुटर इन्सर्ट झाल्याचं दिसेल. फक्त हे जे हिडर आहे ते हिडर आपल्याला या रिकाम्या पेजवर दिसणार नाही. आता हे जे ब्लँक पेज आपण तयार केलेलं होतं या ब्लँक पेजवरती येऊया. इथे आपल्याला इंडेक्स पेज तयार करायचं आहे. त्यासाठी या ब्लँक पेजवर आल्यानंतर काळजीपूर्वक त्या ब्लँक पेजवर क्लिक करणं अपेक्षित आहे. जिथे क्लिक असेल तिथे ती इंडेक्स तयार होणार आहे, म्हणून आपल्याला या दुसऱ्या पेजवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इंडेक्स तयार करण्यासाठी रेफरन्सेस टॅबला क्लिक करायचं आहे. रेफरन्सेस टॅबला क्लिक केल्यानंतर टेबल ऑफ कंटेंट या पहिल्या कमांडवर क्लिक करायचं आहे आणि या टेबल ऑफ कंटेंटला आल्यानंतर आपल्याला इथे कंटेंट हा पहिला जो ऑप्शन आहे किंवा आपण सेकंड टेबल ऑफ अप्लाय करूया. ऑटोमॅटिक टेबल 2 हा जो सेकंड कंटेंट आहे हा कंटेंट इथे सिलेक्ट करूया. तर अशा पद्धतीने ही अनुक्रमणिका तयार झाल्याचं आपल्याला दिसेल. आता ही अनुक्रमणिका आपण थोडी अट्रॅक्टिव्ह करूया. त्यासाठी टेबल ऑफ कंटेंट या टेक्स्टला सिलेक्ट करूया. होम टॅबला जाऊन त्याचा फॉन्ट कलर लाईट ब्लू करूया. त्याला बोल्ड इफेक्ट देऊया आणि त्याचा फॉन्ट एरियल असा सिलेक्ट करूया. म्हणजे बाकीच्या टेक्स्ट बरोबर एक सिमेट्री त्याची तयार होईल. त्यानंतर हा संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करून घेऊया. पॅरेग्राफ ग्रुपमध्ये येऊया आणि लाईन अँड पॅरेग्राफ स्पेसिंग मध्ये जाऊन त्यामध्ये असलेला जो स्पेस आहे तो स्पेस आपण इन्क्रीज करूया. तर या ठिकाणी आपण 2.0 हा लाईन स्पेस यांना आपण अप्लाय करूया. अशा पद्धतीने आपली ही एक अनुक्रमणिका तयार झाल्याचं आपल्याला दिसेल. आता आपल्याला शेवटचं काम पूर्ण करायचं आहे ते म्हणजे या युजर मॅन्युअल साठी आपल्याला एक टायटल पेज तयार करायचं आहे, मुखपृष्ठ तयार करायचं आहे. त्यासाठी इन्सर्ट टॅबला क्लिक करूया आणि कव्हर पेज या कमांडला क्लिक करूया. कव्हर पेजला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे कव्हर पेजचे फॉर्मॅट आपल्याला दिसतील. तर आपण इथे कुठलाही फॉर्मॅट अप्लाय करू शकतो. तर मी आता या ठिकाणी हा जो फॉर्मॅट मला दिसतो आहे इंटेग्रल नावाचा हा फॉर्मॅट मी इथे सिलेक्ट करत आहे. हे टेम्पलेट मी सिलेक्ट केलेलं आहे. हे टेम्पलेट सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला डॉक्युमेंट टायटल असं नाव मिळतं आहे. तर आपण डॉक्युमेंट टायटलला क्लिक करूया आणि या डॉक्युमेंट टायटलला काढून टाकून त्या जागी आपण इथे आपल्या युजर मॅन्युअलचं नाव टाईप करूया. ॲब्सोल्यूट बिगिनर्स गाईड. ॲब्सोल्यूट बिगिनर्स गाईड हे नाव टाईप करूया आणि त्यानंतर इथे खाली डॉक्युमेंट सब टायटल दिसतंय. आता आपल्याला हे जे फील्ड आहे ते फील्ड नको आहे, त्याला क्लिक करूया. त्याला क्लिक करून कीबोर्डवरनं डिलीट की प्रेस करूया. एकदा डिलीट केल्यानंतर त्यातला टेक्स्ट निघून गेला, पण फील्ड अजून तसंच आहे. त्यासाठी परत एकदा डिलीट की प्रेस करूया, म्हणजे ते फील्ड निघून गेल्याचं आपल्याला दिसेल. अशाच पद्धतीने या बाजूलाही ॲब्स्ट्रॅक्ट या क्लिक करूया आणि 2 वेळेस डिलीट दाबून आपण ते फील्ड डिलीट करून टाकूया. ॲब्स्ट्रॅक्ट नाव पण सिलेक्ट करूया आणि त्यालाही डिलीट करूया. त्यानंतर पुढच्या फील्डमध्ये क्लिक करून 2 वेळेस डिलीट दाबून त्याला डिलीट करूया आणि मीरा नावाला सुद्धा डिलीट करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण तिथे हे नाव टाईप करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही इमेज चेंज करायची आहे. इमेजवर क्लिक करूया.
आपल्याला इथे कम्प्युटरची इमेज आणायची आहे. इमेजला क्लिक करूया. पिक्चर टूल्स मध्ये फॉर्मॅट टॅबला क्लिक करूया आणि ऍडजस्ट ग्रुप मध्ये आपल्याला चेंज पिक्चर हे एक टूल मिळेल. त्या टूलला क्लिक करूया. त्यानंतर वर्क ऑफलाईन आणि ही कम्प्युटरची जी पहिली इमेज आहे ती सिलेक्ट करूया आणि तिला इन्सर्ट करून घेऊया. अशा पद्धतीने आपण ही इमेज इन्सर्ट करून घेतलेली आहे. आता हे आपलं कव्हर पेज आपल्या युजर मॅन्युअल साठी तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे युजर मॅन्युअल या ठिकाणी कंप्लीट झालेलं